प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण पवित्र शास्त्रामधून लूका शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 26 ते 31 वचन पाहणार आहोत. नोआच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोआ तारावात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करीत होते, लग्न करून देत होते. तसे ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खात पित होते, विकत घेत होते, विक्रीत होते, लागवड करीत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्याची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल. त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये, आणि तसे जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये, देवाचं वचन म्हणतो. खरोखर प्रियानो, ज्यावेळी नोहाच्या दिवसामध्ये ज्यावेळी जलप्रलय आला आणि सर्वांचा नाश झाला, त्याच्या अगोदर जी सिच्युएशन होती की लोक खातपीत, खाण्यापिण्यामध्ये, मौजमस्तीमध्ये आणि ह्या सर्व जगी गोष्टीकडे लोकांचं लक्ष जास्त होतं आणि त्यामध्ये सर्व लोक गुंतलेले होते. आज ती सिच्युएशन आज आपल्यामध्ये आहे प्रियानो. आज प्रत्येक लोक हे खाण्यापिण्यामध्ये आणि मौजमस्तीमध्ये गुंतलेले आहेत प्रियानो. आणि खरोखर प्रियानो, आणि ह्या सर्वावरून की काय म्हणलेलं आहे की देवाचं वचन मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही असंच होईल. आज ती सिच्युएशन आहे. आज प्रत्येक लोक हे खाण्यापिण्यामध्ये आणि मौजमस्तीमध्ये गुंतलेले आहेत प्रियानो. खरोखर आपण त्या देवाकडं, त्या परमेश्वराकडे वळणं खूप गरजेचं आहे. त्या परमेश्वराच्या वचनाकडं आपलं लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे प्रियानो. कारण की या सर्वावरून दिसतं की आपलं येशू ख्रिस्ताचं, त्या देवाचं येणं खूप जवळ आलेलं आहे प्रियानो. अजूनही वेळ गेलेली नाही प्रियानो. त्या आपण देवाकडं वळूया, त्या परमेश्वराकडं आपण वळूया. त्या देवाकडं जितका वेळ होईल तितका आपण त्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये घालवणं खूप गरजेचं आहे प्रियानो. कारण की देवाचं, त्या येशू ख्रिस्ताचं येणं खूप जवळ आहे. अजून एक मी वचन बघणार आहोत की योएलच्या बुकमधून, योएल 2 अध्याय आणि 12 आणि 13 वचन पाहणार आहोत. आता तरी परमेश्वराचे वचन आहे का, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे आणि अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. देवाचं काय, योएलच्या बुकमध्ये काय म्हटलं, वचन काय म्हणतं, आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याचकडे वळा, असं म्हणलंय देवाचं वचन. खरोखर प्रियानो, अजूनही वेळ गेलेली नाही. त्या देवाकडे आपण येऊया, त्या परमेश्वराकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया, त्या वचनामध्ये आपण वेळ घालवूया. जे वचन, देवाचं वचन हे समजण्यामध्ये, खरोखर प्रियानो, हे समजण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया, ते समजून घेऊया, त्याच्या पवित्र मार्गावर आपण चालूया प्रियानो. कारण की त्या देवाचं, त्या येशू ख्रिस्ताचं येणं प्रियानो खूप जवळ आलेलं आहे प्रियानो. खरोखर प्रियानो, अजूनही वेळ गेली नाही. त्या देवाकडे आपण येऊया, त्या देवाच्या मार्गावर आपण चालूया आणि त्या वचनामध्ये आपलं लक्ष घालूया, प्रार्थनेमध्ये आपण वाढूया. खरोखर प्रियानो, देव बापा वाचलेली वचने आशीर्वादित करू. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वर बापा. खरोखर जे कोणी ऐकत असतील त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये घे परमेश्वर बापा. खरोखर तुझं येणं जवळ आलं आहे परमेश्वर बापा, आणि आम्ही संपूर्ण आमचं जे लक्ष आहे ते तुझ्या वचनाकडे लावणं खूप गरजेचं आहे. आमचा जितका वेळ होईल तितका आम्ही प्रार्थनेमध्ये घालवणं खूप गरजेचं आहे. जे कोणी ऐकत असतील त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये घे माझ्या राजा. त्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादानं भर माझ्या राजा. धन्यवाद देतो परमेश्वर. तुझं येणं जवळ आलं आहे परमेश्वर, आणि ज्यावेळी तुझं येणं होईल परमेश्वर बापा, तुझ्या राज्यामध्ये आम्हा सर्वांची तू आठवण करशील, आमचा विश्वास आहे राजा. धन्यवाद देतो. संपूर्ण मान, महिमा, इज्जत, जलाल येशू ख्रिस्ता तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करून तुझ्या नावे प्रार्थना करतो. आमेन.